पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे। भारत पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर सारखी कारवाई करू शकतो अशी भीती पाकिस्तानला सतावते। त्यामुळे पाकचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी त्यांच्या सैन्य दलाला अलर्ट दिलाय। बघूया। राजधानी दिल्लीतील स्फोटामुळे देशभरात आक्रोश उसळलाय। लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात 12 जणांचा बळी गेलाय। केंद्रीय तपास यंत्रणांनी या स्फोटाचा तपास सुरू केला असून त्यामागे कोणाचा हात आहे हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र भारतातील या स्फोटामुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे। दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर पाकचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी सैन्याला अलर्ट केलं। दिल्लीतील स्फोटानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर सारख्या कारवाईची धडकी पाकिस्तानच्या मनात बसली आहे। भारत सरकारची अधिकृत भूमिका आहे की आता दहशतवादी हल्ला, पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला तर तो दहशतवादी हल्ला न कन्सिडर करता एक प्रकारे जे आहे भारतावर झालेला हल्ला म्हणजेच युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारची हिंट भारताने जे आहे अधिकृतरित्या त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणूनच जर भारत सरकारनं याला दहशतवादी हल्ला मानला आणि याचे धागेदोरे अल्टिमेटली अधिकृतरित्या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांपर्यंत त्या ठिकाणी गेले तर नक्कीच हा भारतावर झालेला हल्ला मानला जाईल, भारतात युद्ध छेडण्याचा प्रकार आहे असं त्या ठिकाणी मानलं जाईल। आणि मग नक्कीच भारत जो आहे त्याला आपला आर्म्ड फोर्सेस युद्धाला कसं डील करायचं हे चांगल्या रीतीने त्या ठिकाणी जाणतो। दिल्लीच्या स्फोटानंतर पाकिस्तानकडून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेला अलर्ट। पाकिस्तानने सर्व विमानतळे आणि एअरफील्डला रेड अलर्ट जारी केला। भारताकडून लष्करी कारवाई होण्याच्या भीतीनं पाकिस्तानने सीमेवरील सुरक्षाही वाढवली। पाकिस्तानने लष्कर, वायुदल आणि नौदलासह सशस्त्र दलांना हाय अलर्ट जारी केला। पाकिस्तानी वायुसेनेकडून एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय। पाकच्या महत्त्वाच्या ठिकाणांहून विमान तातडीने उड्डाण करण्याची तयारी। पाककडून सीमा भागात आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ। भारताच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेता सर्व परिस्थितीत तयार राहण्याच्या पाक सैन्य दलाला सूचना। ऑपरेशन सिंदूर इज स्टिल ऑन भारत सरकारची भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या घटनांना जर आपण एकत्रित जोडलं, हे सगळे डॉट्स जर एकत्रित त्या ठिकाणी जोडले तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान विरुद्ध सामरिक कारवाईचं ऑप्शन सुद्धा त्या ठिकाणी ओपन आहे। अधिकृतरित्या आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या हल्ल्याच्या मागे जे जे त्या ठिकाणी जबाबदार असतील त्यांना आम्ही सोडणार नाही, आम्ही जे आहेत या मृतांना आणि जखमी लोकांना योग्य तो न्याय देऊच। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी एकत्रित पाहिल्या तर येणाऱ्या काळामध्ये माझ्या मते जे आहे नक्कीच पाकिस्तान सोबत आणि त्यातल्या त्यात या इस्लामिक दहशतवादी संघटनांना पोचणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांना सुद्धा जे आहे त्यांच्या विरुद्ध एक आक्रमक कारवाई भारताकडून त्या ठिकाणी होऊ शकते। एप्रिल महिन्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला होता। यावेळी पाकच्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून भारतीय पर्यटकांना गोळ्या झाडल्या। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचं पुराव्यानिशी समोर येताच भारतानं आक्रमक भूमिका घेतली। बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून तिथे दहशतवाद्यांना टार्गेट केलं होतं। त्यात जैश ए मोहम्मदचं मुख्यालयही उडवून लावले। भारतीय हवाई दलानं पाकिस्तान हवाई दलावर हल्ले करत जबर दणका दिला। त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला। यापुढे जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता। त्यामुळे दिल्ली स्फोटाचा संबंध पाकशी आढळल्यास भारत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर पुन्हा हल्ला करू शकतो। हीच बाब लक्षात घेता पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर सारख्या कारवाईची भीती पाकिस्तानला सतावत आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।